तर फायनली आलोर भावांनो घरी आता मस्त हा बघा हसून राहिला आपल्या ब्लॉगले बस कर रे चुप माहिती मला पाणी यार पाणी पाणी कसं आहे एकदम थंड आपल्या सगळ्यात खतरनाक असतं शरबत केलं म्हणजे एनर्जी फुल भाई हे पाहून घ्या रे भाऊ आम्ही अंदर भाऊ आता मस्त कुल्फ्या चला घ्या चला भाऊ आता आलोर भाऊ मस्त घरी आंघोळ बिंघोळ झाली आता हर हर महादेव भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुम्हाला तर माहिती आहे मी मलकापूरला जायला होतो आणि तिथून पासून मी आला होता नांदुराच्या आता बस स्टँडवर तुम्हाला पाहून घ्या हे आहे नांदुराचं बस स्टँड आणि हे होते जुनं बस स्टँड होतं ना रे बा ते मोहन टाकला आता हे नवीन बसवलं आणि वाटी पाहणं रसवंती गिसवंती आहे आणि आम्ही आता बसला वाटी या बस स्टँडमध्ये शिजून राहिलो पण हे आता लोक वाटी बसल्यात आणि ते नवीन बस स्टँड होतं तरी बसायला तरी जागा होती याला बसायला जागा नाही आणि सगळ्यात पहिले वाटी भाऊ चोऱ्या मारा होतात म्हणून म्हटलं भाऊ वाटी बसायला पुरते आपल्याला आणि निगराणी करायला पुरते कारण की भाऊ आणि तुम्हाला काय सांगू भावांनो अटी एवढी खतरनाकवाली आफत झाली रे भाऊ आमची कारण की आम्ही आता नांदुरात आलो तर ते रेल्वे गेट आहे कडे तुम्हाला तर माहिती अशी नांदुरात रेल्वे गेट आहे आणि तटी इतकी खतरनाक हे गर्दी व्हायला तटी ट्रॅफिक जाम एकदम कारण की गेट लावायला आहे आणि ते मग बा गेट लावायला तर मग आता ट्रेन येऊ राहिला पाहून घ्या ना तुम्हाला दिसलं ना ते दाखवून राहिलं मी हे पाहून घ्या तुम्ही इतकं तटी ट्रॅफिक व्हायला आहे आणि तटी ते गेट बंद आहे आणि आता आम्ही शिजून राहिला तर उन्हात हे पाहून घ्या भावानं मी तुम्हाला दाखवून राहिलं तर यार तो लाईट लागेला आहे म्हणजे तो बंद आहे आणि तिकडून रेल्वे येऊन राहिली आता कारण की रेल्वेचा टाइम झाला की ते गेट बंद होऊन जाते अटी इतकी ट्रॅफिक होऊन जाते बेकार आणि हे पाहून घ्या भावानं तुम्हाला ट्रेन दिसूनच राहिलीशी मालगाडी येते आणि मालगाडी एकदम जोरात जाते आता तुम्हाला काय सांगू भावांनो आता तर अटी एवढी आफत झाली बेकार कारण की आता अटून 4 हे गाड्या गेल्या ना बा 4 ट्रेन गेल्या तरी आता हे सोडून नाही राहिलं आम्हाला गेट ओपन नाही करू राहिले कारण की तिकून लय मोठी ट्रॅफिक व्हायला इकून लय मोठी ट्रॅफिक व्हायला मागे तर बेकार ट्रॅफिक व्हायला तरी पण हे सोडून नाही राहिले कारण की 4 ट्रेना गेल्या तरी सोडून नाही राहिले काय मी इकडे इतकं उकळू राहिलं बेकार आता जे मजा येऊ राहिली ते सजा झाली ना रे भाऊ हे पाहणं बंद नाही बाकीचे पॅसेंजर बंद उठेलेत पण काय करा आता कोणी काय बोलत नाही आणि तिथं जाऊ द्या भावांनो या गरमीशानं अधिक इकडे उकळू राहिलं ना रे बा एकदम शिजून गेलो आम्ही फायनली आलोर भावांनो घरी आता मस्त पण हेली का पाहणं 2 मिनिटाची सबूर नव्हती डायरेक्ट पाण्यावर भिडले ना रे बा हे आणि गरम पाणी आहे एकदम आता आपलं थंड पाणी नाही याला तर बा पुरा गडी पुरा हे झाला डायरेक्ट झोपून राहिला का बा मलकापूर संग्रामपूर बोलते भाई हा मलकापुरात राहते आपण संग्रामपुरात राहतो भाऊ तुम्हाला तर माहित आहे आणि आला डायरेक्ट भिडला भाऊ मीच तर भिडलो डायरेक्ट पाण्यावर कारण की इतकी भाऊ ताण लागल ती त्या नांदुरात बाबा इतकी गर्दी त्यात काय आलं का भाई सगळ्यात जास्त खराब तरीच वाटलं काय नांदुरात अरे भाई इतकी गर्दी व्हा तरी इतकं ट्रॅफिक जाम बेकार रे भाऊ चला आता आलो फायनली हा बघा हसून राहिला आपल्या ब्लॉगले बस कर रे चुप माहिती मला बनेल काय करू बा गरमी इतकी होत जाय मला असा डायरेक्ट मतलब व्हिडिओ शूट करून टाकू आता डायरेक्ट चला भाऊ पहिले घरी आलो आणि मस्त निंबू सरबत केलं आणि आता मस्त निंबू सरबत आपल्या सगळ्यात खतरनाक असतं शरबत केलं म्हणजे एनर्जी फुल भाई आपण ते ग्लुकॉन डी नसतो पेत शरबत हे पाहून घ्या रे भाऊ आम्ही अंदर भाऊ आता मस्त कुल्फ्या चला घ्या उचला वाह चलो खाएंगे कुल्फी एकदम बढ़िया से काय शरबत पिलं आणि त्याच्यावर कुल्फी एकदम खतरनाक एकदम थंडगार खाएंगे भाऊ आता फारच ऊन तर पुरा कारण की 42 डिग्री सेल्सिअस हे तापमान आहे तर किती आहे पुढे आणि तुम्हाला माहिती आपण तो काही खाया पियात हळगे करत नाही आणि आपल्या मामावाली दिली भाऊ कुल्फी टेन्शन नका घेऊ चला भाऊ आता आम्ही चाललो मस्त अंग धुवायले आपला भाऊ आहे आणि मी आम्ही चाललो तर अंग केलं मस्त हापशीवर कारण खूप गरम होऊ राहिलं भाऊ चला मग मस्त अंगिंग धुवून आहे की नाही चटकन आणि आपल्या घराजवळ जास्त हापशी आहे दूर बी नाही जास्त चला म्हटलं बा आपण फ्रेश होऊन मग आणि ती मस्त अंधार बी होईल काही दिसत बी नाही आम्ही चाललो उपरे बाटले हे हां हे तर तुटले पाहायचं नाही जुडते रे हे काही विषय नाही हे पाहून घ्या काही हापशी कलर दिला आपल्या हापशीले आपल्या हापशी एकदम न्यू आहे ब्रँडेड आणि हे पाहून घ्या आपली अंगणवाडी आहे तुम्हाला मी व्हिडिओ तर दाखविला जा आपल्या तुम्ही तो ऐकता आपल्या अंगणवाडीले आता दिसून नशीन तुम्हाला कारण की अंधार व्हायला आता रात व्हायला ना भाऊ काही दिसत नाही आता दाखवून तुम्हाला उद्या नाही तर पुढच्या ब्लॉगमध्ये आता आम्ही मस्त फ्रेश होतो अंगिंग धुतो मस्त एक बकेट तू हापशीन एक बकेट मी हापशीन आणि हे पण घ्या आपण झाड लावायला येतं हे पण घ्या हे झाड मी जेव्हा लावू राहिलो तुम्ही तो ब्लॉक तर टाकलेला आहे
हे पाहून घ्या तुम्ही. काय पाणी पाणी कसं आहे एकदम थंडगार एकदम चिल्ड आहे भाऊ एकदम चिल्ड पाणी येणार भाऊ. मी तर पुरा आखडलो ना बा डायरेक्ट बाप्पा 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 एकदम थंडगार एकदम फ्रेश एकदम भाई एकदम म्हणजे ठिकाणं मिटून गेली पुऱ्या दिवसाची. मी म्हटलं असं आहे ते हापशी पाणी आता काय थंडगार असतं ना भाऊ. हे पाहून घ्या काही हे असं आहे ते पाणी हे पाहून घ्या एकदम चिल्ड पाणी येणार भाऊ एकदम हात घातले की असं थंडगार लागते. हे बघ हे असं नळ आहे हापशी तुम्हाला माहिती आहे हापशी तुम्ही पाहिलं असेल कोणत्याही गावात हे असं असते हापशी निघून पाणी येते मस्त बाहेरून हापसलं की. आणि आपण बकेट आणलाय मग्गी आणल्यात 2 आमच्या दोघांसाठी. चला भाऊ आता आलो भाऊ मस्त घरी आंघोळ बिंघोळ झाली आता आम्ही भाऊ बसला आता आपला भाऊ आणि मी बसला. चला आता आम्ही करतो आता याले सीआयडी पवरायला म्हणते भाऊ म्हणते सीआयडी पवरवलो तर चला आता आम्ही करतो ब्लॉगले इथे एंड. चला भेटू अशा न्यू ब्लॉगमध्ये. हर हर महादेव जय श्रीराम. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या.